पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। छान आहे ना कविता? चोरलेली? हो, चोरलेली। तुम्हा लोकांच्या या सवयी सुटतच नाहीत ना। सतत सतत काहीतरी चोरायचं। कधी मनशांती, आनंद, सुख, समाधान, जगण्याची उमेद, बघितलेली स्वप्न, सगळं 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 असं ओरबाडून खेचून चोरून न्यायचं। त्याचं ज्याने तुमच्यावर जीव ओवाळला, ज्याचं जीवापाड प्रेम आहे तुमच्यावर, तुमच्यासाठी आणि तुमच्यावर स्वतःपेक्षाही जास्त विश्वास टाकला। विश्वास ठेवा मॅडम, मी हे नाही। तुझ्यावर? हा, तुझ्यावर मी विश्वास ठेवायचा? विश्वासघात रक्तात आहे ग तुमच्या। कधी नात्यांच्या बाबतीत तर कधी असा भावनिक गुंतवणूक केलेल्या गोष्टीत। तुझ्यावर मी विश्वास ठेवायचा? आधी मनोहरने मला धोका दिला आणि आता तुम्ही तर जन्माला यायच्या लायकीचेच नाही आहात। मॅडम एकदा ऐकून तर घ्या ना माझं। मी तुझ्यावर आणि तुझ्या घरातल्यांवर माझा विश्वास नाही ग, कारण तुमचं रक्तच विश्वासघातकी आणि मतलबी आहे। आणि म्हणूनच माझ्या प्रभासच्या आयुष्यात तू मला नकोयस। नाती, भावना हा तुमच्यासाठी एक खेळ आहे। त्यात ज्याच्या बरोबर तुम्ही हा खेळ खेळता त्याचा जीव जातो आणि तुमचा वेळ मात्र मजेत जातो। आधी तू प्रभासला जीव लावशील, त्याला मोठमोठी स्वप्न दाखवशील, वचनं देशील, आणि मग जेव्हा ती वचनं पूर्ण करण्याची वेळ येईल तेव्हा तुझ्या मामासारखीच तू सुद्धा कुठल्या तरी दुसऱ्या मुलाशी लग्न करून संसार थाटशील। आणि माझा प्रभास मात्र जीवानीशी जाईल। ही जी कविता तू चोरलीस ना, ती नुसती कविता नाहीये। आठवणी आहेत, स्वप्न आहेत, सामान्य शैलजा सदावर्तेंनी पाहिलेली, भावनिक आनंदाचे आणि प्रेमाचे क्षण आहेत तिने जगलेले। तुझे आता वाचलंस ना, ते फक्त शब्द होते। त्याचा अर्थ समजण्यासाठी निर्मळ मन असावं लागतं, जे तुझ्याकडे आणि तुझ्या घरातल्या कुणाकडेच नाहीये। जा जाऊन सांग तुझ्या मामाला, जाळून टाक ती कवितांची वही, कारण आता त्या शब्दांमध्ये फक्त शाई उरली आहे। भावनांचा ओलावा कधीच सुकून गेलाय।
उर्मी बोल पटकन. असं बोलतं का कोणी? आपलं ज्या व्यक्तीवर प्रेम असतं त्याच्याशी किती हळुवारपणे बोलायचं असतं. अगं मी ड्राईव्ह करत होतो, तुझा फोन आला म्हणून गाडी बाजूला थांबवली आणि तुझ्याशी बोलतोय. तू आता जरा पटापटा बोलशील का काय काम होतं ते? बरं ठीक आहे. मला तुला सांगायचं होतं, तुझी आत्या सॉलिड आहे. काय कमाल इज्जत काढली आहे वीणाची सगळ्यांसमोर. खूप मज्जा आली, मला खूप मज्जा आली. काय? वा उर्मी वा वा वा, काय कमाल बातमी दिलीस तू. वा. काय करणार, प्रेम आहे ना आपलं एकमेकांवर, त्यासाठी करावं लागतं हे, आणि त्यासाठीच करते मी. कळलं? आहे ना प्रेम आपलं, माझं आहे, तुझं आहे ना? ऑफकोर्स. हा काय प्रश्न झाला का उर्मी? माहिती होतं मला. ऐक ना, मी अशी कधी व्यक्त नाही झाले आतापर्यंत, पण आय लव्ह यू. वीणाने पुन्हा एकदा कुऱ्हाडीवर पाय मारला. आता पुढची चाल. बहुतेक बिझी असेल, मिस कॉल बघितल्यावर कॉल करेल. आधी तू प्रभासला जीव लावशील, त्याला मोठमोठी स्वप्न दाखवशील, वचनं देशील, आणि मग जेव्हा ती वचनं पूर्ण करण्याची वेळ येईल तेव्हा तुझ्या मामासारखीच तू सुद्धा कुठल्या तरी दुसऱ्या मुलाशी लग्न करून संसार थांबशील. जा जा, जाऊन सांग तुझ्या मामाला, जाळून टाकते कवितांची वही, कारण आता त्या शब्दांमध्ये फक्त शाई उरली आहे. मॅडम, तुम्ही तुमचा मूल्यवान वेळ दिलात त्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप आभार. थँक्यू सो मच. मी निघते. नाही, येतो ना आम्ही गाडीपर्यंत. चला चला. हो हो. वीणाचं काम नक्कीच झालं असणार, पण आज प्रभासच्या आत्या इम्प्रेस झाल्या की मग लग्न नक्की. आली घुस, शिरली माझ्या घरात. काय काय ग, माझ्याच घरात शिरतीयस आणि माझ्याकडेच डोळे वटारून बघतेस. कुठे चालली आहेस? वीणाची चौकशी करायला आली असशील ना? त्या कार्यक्रमात काय काय झालं ते विचारायचं असेल. तुम्हाला कार्यक्रमाच्या बाबतीत कसं कळलं? नाही म्हणजे वीणाने तुम्हाला काहीच सांगितलं नव्हतं, तरी कसं कळलं? अगं एवढंच घर आपलं, त्या तुळशीपाशी जरी मोबाईलवर बोललं ना तरी पार पडवीपर्यंत ऐकायला येतं. मग कळणार नाही का?
नाही नाही, बरं झालं, उलट बरंच झालं तुम्हाला कळलं ते. आणि तुम्हाला हेही कळलं असेल की मी त्या कार्यक्रमाला काय काय झालं याची चौकशी करायला आली आहे ते. पण त्याचा काहीही उपयोग होणार नाहीये, कारण वीणा अजून घरी आलीच नाहीये आणि मला खात्री आहे तिचं कामही झालं नसणार. झालंच असणार, कारण तिच्या मागे तिचं वाईट चिंतणारे जेवढे आहेत ना, त्यापेक्षा जास्त तिचे हितचिंतक आहे. कळलं? मी पण काय वेड्यासारखं बोलत बसलीये. तुम्हाला खूप कामं असतील ना, जा बरं तुम्ही घरातली कामं करा, जा. हो का? ते तू सांगू नकोस मला. आधी मुख्य मला शिकवणारी काय करायचं आणि काय नाही ती. मामी आत्याला कार्यक्रमाबद्दल माहितीये म्हणजे नक्कीच काहीतरी भानगड. मला वीणाशी बोलायलाच लागेल. आणि आजच्या ज्या मीटिंग कॅन्सल झाल्या सगळ्या उद्यावर शिफ्ट करा. आतू ऐक ना, वीणा भेटली का तुला? हा आतू, काय विचारतोय तुला? वीणा भेटली होती का? ती काही बोलली का तुला? तिच्याबद्दल जर प्रश्न विचारायचे असतील ना, तर उत्तरांची अपेक्षाही तिच्याकडनंच करायची. आतू, ती फोन नाही उचलत आहे माझा, म्हणून मी तुला विचारतोय. सांग ना मला प्लीज. वा, याचा अर्थ आत्याने वीणाला चांगलंच झापलंय. तिला जबरदस्त झोंबलं असणार. ऑफिस मधली सगळी कामं झाली. एकदा त्याच्याकडून चूक झाली म्हणून सतत त्याच्याकडून चूक होईल असं नाही ना आत्या. मला असं वाटतंय की आपण त्याला अजून प्रोजेक्ट द्यायला पाहिजेत, म्हणजे त्याला अजून प्रॅक्टिस होईल. आतू, सांग ना मला, काय वीणा भेटली का तुला? त्यासाठी कामाकडे लक्ष असणंही गरजेचं आहे. आतू, मी काय विचारतोय सांग ना मला. काय झालं? वीणा भेटली का? काही बोलली का तुझ्याशी? मी जे काही बोलले त्यावर तिच्याकडे बोलण्यासारखं काहीच नव्हतं. म्हणजे आतू, प्रभास, वीणा आता तुझा फोन घेत नाहीये, याचा अर्थ तिला तुझी गरज आहे. तू का अशी वागतेय यार? काय एवढी इमोशनलेस वागतेय? आता हे जे काही घडतंय त्यात वीणाची काय चूक आहे? बरं, चूक नसून सुद्धा वीणा तिची माफी मागते. काय झालंय काय तुला? बरोबर आहे तुझं प्रभास. हे बघ, आपल्याला वीणाचे प्रयत्न दिसतायत आणि त्याचबरोबर तिचा आडमुठेपणाही दिसतोय आणि तुला होणारा त्रासही मला दिसतोय प्रभास. मी तुझ्या जागी असतो तर काय केलं असतं माहिती? तर मी आतापर्यंत घर सोडून निघून गेलो असतो. सिरियसली. किती दिवस आपण हिचा आडमुठेपणा सहन करायचा? तू फोन लाव, वीणाला फोन लाव, उचलेल कदाचित. आज वीणाने प्रभाशी बोललंच पाहिजे. काहीतरी नक्की होणार आज. काय झालं? नाही उचलत ती फोन. अरे बापरे, घरी गेली असेल. तिच्या मैत्रिणीला फोन लावून बघ. हो, हा, चिकाला फोन करून बघतो. लाव. प्रभास, हॅलो. चिका, ऐक ना, वीणा घरी आली आहे का ग? ती माझा फोन नाही उचलत आहे अगं. नाही रे, ती माझाही फोन उचलत नाहीये आणि मी तिची वाट बघत बराच वेळ घरी थांबले होते पण ती आलीच नाही. बरं ऐक, मी पुन्हा घरी जाऊन बघते ती आलीये का. हा, बघ ना तू काळजी करू नको, मी तुला कॉल करून कळवते काय ते. हा, बाय.
वीणा माझा फोन उचलत नाहीये, चिकाचा फोन उचलत नाहीये, घरी पण आली नाहीये. मला आता जास्तच टेन्शन आलंय. ए टेन्शन काय घेतोस तू? मी आहे ना, तू नको टेन्शन घेऊस. मला काय वाटतंय ती त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी थांबली असेल. कार्यक्रम संपल्यानंतर बरीचशी कामं असतात ना, थांबली असेल. आत्तूचा कार्यक्रम कुठे होता? मामा मामा चिन्मयी, काय ग, काय झालं? अरे वीणा आली का घरी? वीणा वीणा त्या कार्यक्रमाला गेली होती ना, आणि तिथून रिहर्सल जाणार होते. अरे हो, मी विसरूनच गेले. थांब, मी वीणाला कॉल करते. पण तुला काही चहा वगैरे हवाय का? नाही. अगं टाकतो लागेल. अरे खरंच नको, मी वीणाला कॉल करते. हा. हॅलो अंकल, अहो वीणा आहे का तिकडे? वीणा नाही ग, का काय झालं? नाही काही नाही, मी नंतर कॉल करते तुम्हाला. जरा गडबडीत आहे मी. हा, मी ठेवते फोन. हा. हा चिका बोल. हॅलो प्रभास. हा अरे ऐक ना, ती घरी पण आली नाहीये आणि रिहर्सल हॉल मध्ये सुद्धा नाहीये. ती कुठे गेली असते रे? मला खूप टेन्शन आलंय आता. ऐक ना, तुझ्या आत्याशी बोलणं झालं का रे? म्हणजे ती त्यांना भेटली का आणि त्यांच्यात झालं का काही बोलणं? हॅलो हॅलो प्रभास, मी विचारते काहीतरी तुला, तू ऐकतोयस ना? हा चिका ऐक, मी आता त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी चाललोय. आय एम शुअर ती तिथेच असेल. हा, यू डोंट वरी. बरं ठीक आहे, पण ती भेटली की आधी मला कॉल करून कळव प्लीज. हो हो ठीक आहे. चिन्मयी, काय ग, कोणाशी बोलतेस का तू? नाही ते कार्यक्रम झाला का? चिका ऐक ना, हे बघ, मामा किंवा बाबांना यातलं काही सांगू नको. त्यांना काळजी नको, ठीक आहे? चल बाय. अगं बोल ना काहीतरी, तुझ्याशी बोलतोय मी. मामा, अरे ती रिहर्सललाच गेली. माझं झालं तिच्याशी बोलणं. तिचा परत कॉल आला तर सांग, जास्त उशीर करू नकोस. पांडुरंगा, प्लीज वीणाची काळजी घे. विश्वास ठेवा मॅडम, मी हे नाही. तुझ्यावर? हा, तुझ्यावर मी विश्वास ठेवायचा? विश्वासघात रक्तात आहे ग तुमच्या. कधी नात्यांच्या बाबतीत तर कधी असा भावनिक गुंतवणूक केलेल्या गोष्टीत. तुझ्यावर मी विश्वास ठेवायचा? वीणा, 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 काय झालंय वीणा? माझ्याच्याने नाही शक्य झालं प्रभास. काय शांत हो, काय झालं? माझी लायकी नोकर होण्याचीच आहे. खरं तर माझ्याकडनं काही नाही होऊ शकत. वीणा, खरं तर मी जन्मालाच यायला नको होतं. हे वीणा, काय? माझ्यामुळे तुम्हाला पण खूप त्रास होतो ना. मी 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 योग्य त्याचीच नाही तुमच्या. वीणा शांत मी राहा. फक्त नोकरच म्हणू वीणा, शकते. माझ्याकडनं काही नाही वीणा, होऊ शांत शकत. राहा. मी काहीच नाही करू शकत आयुष्यात. मी का जन्म वीणा,
शांत राहा वीणा, शांत राहा. मी तुझ्या जागी असतो तर काय केलं असतं माहिती? तर मी आतापर्यंत घर सोडून निघून गेलो असतो. सिरियसली.